दंडवत हो. आजच्या स्मृतीस्थळ निरूपण सत्रामध्ये 77 क्रमांकापासून ज्या स्मृती आहेत त्या आपण श्रवण करणार आहोत. तथाटनी सहाय्ये अनुवादो. अटन म्हणजे गावोनी गावा जावे. एका गावावरून दुसऱ्या गावाला चालत जाणे याला आटन असं म्हटलं जातं. आणि आटनी सहाय्य म्हणजे असं गावोनी गावा जाणे म्हणजे साधकाने एका गावाला अधिक काळपर्यंत राहू नये. आमचे स्वामी महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानात सांगतात की जो आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेना तोपर्यंत त्या ठिकाणी राहावं. म्हणजे एक तर आपण एखाद्या ठिकाणी जास्त काळ थांबलो तर आपलं आचरण वगैरे लोकांना हे भावत राहतं आणि आपलं श्रेष्ठत्व प्रगट होतं. म्हणजे त्यामध्ये आपण किती चांगलं कार्य करतोय ते तर लोकांना दिसतच असतं, पण आपलं श्रेष्ठत्व म्हणजे आपला प्रभाव वाढतो. तसं तसं काय होतं, आपला मान सन्मान वाढतो. आणि मग मान सन्मान घेण्याची सवय साधकाला लागू नये म्हणून श्रेष्ठत्व आपलं एकदा प्रकाशलं की तिथून आपण निघून जावं. म्हणजे तिथे श्रेष्ठत्व एकदा तुमचं प्रकाशत नाही तोपर्यंत लोक मानत नाहीत आणि मान मान्यता करत नसतात. आणि एकदा श्रेष्ठत्व जर का प्रकाशलं तर मग मात्र मान मान्यता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. यथा निळभट्ट भांडारेकार हे स्वामींच्या सन्निधानी राहायचे, भिक्षा मागून वगैरे सगळं आणायचे गावातनं. सगळेजण त्यांना बघत होते, परंतु त्यांचं श्रेष्ठत्व मात्र प्रकाशलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना सामान्यत्वे लोक आले भिक्षेला, भिक्षा दिली. पण एक दिवशी काय झालं की गावात गेले भिक्षेला आणि त्यांना स्वामींच्या सामर्थ्यामुळे प्रवृत्तीमुळे एक शाळा पडताना दिसली. म्हणजे पडण्याआधी त्यांना असं दिसलं की ती शाळा आता थोड्या वेळाने पडणार आहे असं त्यांना बरोबर त्या ठिकाणी लक्षात आलं. आणि त्यांनी त्या सर्व मुलांना काय केलेलं आहे की चेतावणी दिली, धावा धावा बाहेर शाळा पडते आहे असं म्हटल्यानंतर सगळे मुलं धावत बाहेर आले आणि ते सगळे मुलं बाहेर आल्यानंतर ती शाळा पडली. म्हणजे सामान्य व्यक्तीला कुणाला कळालं नव्हतं की बाबा शाळा पडणार आहे, पण निळभट्ट भांडारेकरांना मात्र ते स्वामींच्या प्रवृत्तीने म्हणा वगैरे त्यांना ते कळालं. आणि त्यावेळेला मग अवघ्या गावामध्ये ते मुलं जे आहेत आपापल्या घरी गेले. सगळ्या गावात ती बातमी पसरली की शाळा पडली. परंतु एकाही मुलाला काही झालं नाही, कारण की कोणीतरी सगळ्यांना आवाज दिला, बाहेर पडा, कोण आहेत ते. मग त्या मुलांनी सगळ्यांनी सांगितलं की हे आमके आमके जे भिक्षेला येतात वगैरे, त्यांनी ते सांगितलं. आणि तेवढ्यामध्ये निळभट्ट देखील आलेले आहेत. म्हणजे सगळ्या गावातले लोक जे आहेत त्यांनी निळभट्टांना पाहिलं, मुलांनी निळभट्टांबद्दल सांगितलं. आता काय झालं, निळभट्ट भांडारेकरांची श्रेष्ठत्व जे आहे त्यांचं ते श्रेष्ठत्व लोकांना प्रकाशलं. आता त्यांची मान मान्यता सगळे लोक, आता इतके दिवस फक्त भिक्षा वाढत होते, आता तसं नाही. त्यांना पाठ बसायला द्या, त्यांचे पाय धुवा, त्यांना चंदन टिळा लावा, त्यांना हार वाहा वगैरे वगैरे, चांगले भिक्षा द्या. अशा प्रकारे त्यांचं श्रेष्ठत्व प्रकाशल्यानंतर मग लोकांनी त्यांचं भजन पूजन जे आहे ते भजन पूजन सुरू केलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आपलं श्रेष्ठत्व प्रकाशत नाही तोपर्यंत कोणी आपली मान मान्यता प्रसिद्धी करत नसतं. आणि म्हणून साधकाचं कसं आहे की निळभट्ट भांडारेकरांना रोजची जी वेळ लागायची भिक्षेला जायचं आणि भिक्षा घेऊन यायचं स्वामींकडे, त्या दिवशी भरपूर उशीर लागला, एखादा तास अंतर लागला असेल. आणि उशिराने आल्यानंतर स्वामींनी त्यांना विचारलं, इतका उशीर कसं काय लागला?
मग त्यांनी सांगितलं असं असं शाळा पडत होती, ते मी सांगितलं आणि त्याच्यामुळे काय झालं की सगळ्या गावामध्ये माझी मान्यता प्रसिद्धी झाली. स्वामींनी सांगितलं ऐसे ही करिता लोक न भजो, प्रश्नचिन्ह आहे, प्रश्न स्वामींनी केलेला आहे. जर का तुम्ही तुमचं श्रेष्ठत्व जर का प्रगट केलं तर लोक तुमचं भजन पूजन करणार नाहीत का? करतीलच. म्हणजे शाळा पडताना त्यांनी ते सांगितलं ते चूक नाही केली, परंतु श्रेष्ठत्व प्रकाशल्यानंतर ती मान्यता प्रसिद्धी घेत बसले, आगत स्वागत फुलांचे हार वगैरे, ते मात्र चुकीचं झालेलं आहे. जसं तुम्ही एखादं कार्य करताय चांगलं, तर ते चांगलं कार्य करून बाजूला होऊन जा, त्याच्या संदर्भामध्ये मग आपलं नाव होईल, आपली प्रसिद्धी होईल, आपलं त्या ठिकाणी काहीतरी सत्कार केला जाईल, सन्मान केला जाईल, याची अपेक्षा ठेवायची नाही. चांगलं कार्य करायचं, बाजूला होऊन जायचं. लोकांना चांगलं कार्य हे कळालं कोणी केलंय तर तुमच्याबद्दल ते नाव तुमचं आयुष्यभर काढतील, परंतु त्याचा मोबदला घेतला की व्यवहार तिथं संपून जातो बरं का. तुम्ही चांगलं कार्य केलं, त्या बदल्यात आम्ही तुमचा सत्कार केला, सन्मान केला, विषय संपला, है ना. तशा पद्धतीने आपण आपल्या कार्याचा जो काही म्हणजे ओघ आहे म्हणा, व्यासंग आहे, तो आपल्याला थांबवायचा नाहीये, तो कायमस्वरूपी चालू ठेवायचा आहे. आणि जोपर्यंत एखादी व्यक्ती आपण त्याच्याविषयी जे चांगलं कार्य केले त्याचा तो मोबदला देत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या मनात राहतो. त्याने एकदा मोबदला दिला की मग आपण त्याच्या मनात राहण्याचा काही संबंध नसतो. आणि म्हणून साधकाने तरी, हे तर सर्वसामान्य माणसाचं झालं, प्रापंचिक व्यक्तीचं, परंतु साधक व्यक्ती जो आहे, संन्यासी जो व्यक्ती आहे, संन्यासी व्यक्तीचं कार्य आहे चांगलं कार्य करत राहायचं. आणि ते कुणासाठी करायचं? स्वतःसाठी, म्हणून स्वतःच्या जीवाच्या भल्यासाठी चांगलं कार्य करत राहायचं. आणि जे स्वतःच्या जीवाच्या भल्याचं जे आध्यात्मिक कार्य असतं बरं का, ते इतरांसाठी करायचं नाही आपल्याला, परंतु आध्यात्मिक कार्य असं असतं जे तुम्ही स्वतःसाठी जरी म्हणून केलं तरी ते इतरांच्याही उपयोगाई आपोआपच जातं बरं का. तुम्ही स्वतःसाठी जर का देवाचं स्तुती केली, भजन म्हटलं, तर ते 4 लोकांना आपोआपच ऐकू जातं. म्हणजे त्यातही त्यांचं भलं होतं, त्या जीवांचं. किंवा तुम्ही वैयक्तिक तुमच्यासाठी निरूपण ठेवलं ते 4 लोकांना आपोआपच ऐकायला जातं. म्हणजे आध्यात्मिक कार्यच असं असतं की ते तुम्ही फक्त तुमच्या वैयक्तिक भल्यासाठी करायचं असतं, परंतु ते आपोआपच इतर 4 लोकांच्याही उपयोगी ते कार्य जात असतं. आणि म्हणून चांगलं कार्य करत राहायचं, परंतु त्या बदल्यातलं जे फळाची अपेक्षा आहे, जसं भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग सांगितलेलं आहे की कर्म करा, कर्माच्या फळाची अपेक्षा वगैरे काही करू नका, फक्त चांगलं कार्य करत राहणं हे त्यांचं कार्य आहे, त्यांचं लक्षण असलं पाहिजे. आणि एकदा जर का तुम्ही चांगलं कार्य करत राहिलात तर ते लोकांपर्यंत आपोआप पोहोचतं, तुम्ही लोकांपर्यंत आपोआप पोहोचतात, लोक तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतात. आणि आपण जेही चांगलं कार्य करतो हे लक्षात घ्यायचं की बघा, काही लोक रोज काम करतात आणि रोज त्यांना संध्याकाळी पगार मिळतो, है ना. काही लोक असे आहेत की ते महिनाभर काम करतात आणि महिन्याच्या शेवटी पूर्ण दिवसाचे पैसे घेतात. त्याही पेक्षा अजून काही असेल मोठं तर ते पूर्ण जे काय आहे कार्य आरंभलेलं आहे ते पूर्ण होईपर्यंत मग द्रव्य मिळत नाही, ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा कालावधी मोठा 5-6 महिन्याचा कालावधी असू शकतो. म्हणजे आधेमध्ये जर का कोणी देऊ केलं तर आपण सांगतो नको, ते आम्हाला एकत्रच द्या, म्हणजे एक मोठी रक्कम येईल. तशा प्रकारे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला जे काही त्या कार्यातनं प्राप्त होणार आहे ते आम्हाला कुठल्याही जीवाकडनं त्याचा मोबदला नको पाहिजे, किंवा जीवाकडनं त्याचं फळ आम्हाला नको पाहिजे. कारण जीव जे फळ देणार ते कसं देणार आहे? तोकडच देणार आहे. आम्ही जे चांगलं कार्य करतोय त्याचं फळ आम्हाला परमेश्वराकडनं पाहिजे आहे. आणि परमेश्वराकडनं भेटणारं जे फळ आहे ते लगेच आज मिळणार नाही, ते लगेच महिन्यानी मिळणार नाही, 6 महिन्यांनी मिळणार नाही, 5 वर्षात पण मिळणार नाही. ते फळ परमेश्वर जेव्हा देऊ करतील तेव्हा ते मिळणार आहे.
त्याचा तगादा आपण लावायचा नाही. ते फळ परमेश्वर जेव्हा देऊ करतील तेव्हा देतील, जेव्हा त्यांना द्यायचं असेल. कारण की योग्य वेळ देखील परमेश्वराला माहिती आहे. तुम्हाला कुठल्या वेळेला काय द्यायचं आहे हे परमेश्वरालाच बरोबर माहिती आहे. आणि म्हणून परमेश्वराला त्यांच्या पद्धतीने ते देऊ द्यायचं. ह्याला म्हणतात कुठल्याही फळाची अपेक्षा न करणं. याही पलीकडे जाऊन परमेश्वराला जेव्हा द्यायचं तेव्हा देतील, द्यायचं तर देतील, नाही द्यायचं तर नाही देतील. परंतु आपण जे कार्य केले ते मात्र चांगलं केलेलं आहे, ते वाईट नसलं पाहिजे, एवढं एक मात्र लक्षात घ्यायचं. आपण केलेल्या कार्याचा त्रास कोणाला होता कामा नये हे एक आपण ध्यान ठेवायचं, लक्ष ठेवायचं. आणि आपण जे कार्य करतोय ते वाईट नाहीये हे एक लक्ष ठेवायचं. त्याची खात्री आपल्याला असली पाहिजे की आपण जे कार्य करतो ते चांगलंच कार्य, ते वाईट नाहीये हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मग ते कार्य करत राहा. त्याचं फळ वेळ आले की परमेश्वर बरोबर, असं म्हणतात ना, ते आपण बँकेमध्ये पैसे टाकतो फिक्स डिपॉझिट, ते बरोबर ती पावतीची तारीख जेव्हा केव्हा होईल तेव्हा बरोबर आपल्याला ते द्रव्य मिळणार आहे. मॅच्युअर्ड होणं त्याला म्हणतात. तसं तुमचं जे कार्य आहे जेव्हा केव्हा मॅच्युअर्ड होईल, जेव्हा केव्हा त्याचं फळ परमेश्वराला वाटेल नाही आता दिलं पाहिजे. जसं आमचे विद्यागुरुजी मामाजी आम्हाला उदाहरण सांगतात, तुमचा तो मुलगा तुमचा किंवा मुलगी असेल, किती लाडके का असे ना, पण ते वयाने जर का लहान आहेत, एकदम 2-3 वर्षाचे आहेत, आणि त्यांनी काहीतरी धारदार वस्तू मागितली, सुरी चाकू काय मागितली, तुम्ही द्याल का त्याला? लाडका आहे भरपूर, द्याल का नाही देणार? कारण की आता ती योग्य वेळ नाही आहे त्याच्याकडे ते धारदार वस्तू द्यायची. तो काय करेल, तर दुसऱ्याला तरी इजा करेल, नाही तर स्वतःला तरी इजा करून घेईल त्याची. मग एक विशिष्ट वेळ गेल्यानंतर है ना, तुम्ही बघता की हा आता याचं वय झालेलं आहे, आता आपण ही वस्तू याला देऊ शकतो, आता हे आपण याला खायला देऊ शकतो, हे याला आपण उपयोगी देऊ शकतो. म्हणजे त्याचं ते वय झालं की नाही झालं, ती वेळ आली की नाही आली, हे जसं आई वडिलांना कळतं तशा पद्धतीने परमेश्वराला हे कळत असतं की तुम्हाला कधी काय द्यायचं आहे. आपण परमेश्वराला मागे लागतो नाही आत्ताच पाहिजे, काय ना, ते आई जी असते ते आईला बरोबर माहिती आहे. तशा प्रकारे परमेश्वराला बरोबर माहिती आहे. आणि म्हणून आपण परमेश्वराला कुठल्याही कार्याबद्दलचा दोष देण्याचं कार्य आपण करायचं नाही की आम्हाला सुखच का नाही दिलं, आम्हाला दुःखच का दिलेलं आहे. तर ती वेळ आहे, ती बरोबर त्या वेळेला ते आहे बरोबर. आणि म्हणून जोपर्यंत आपलं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी प्रकाशलं एकदा की तुमची मान मान्यता होते. तर साधकाचं काय, संन्यासी व्यक्तीचं काय लक्षण आहे की त्यांनी कुठल्याही मान मान्यतेमध्ये अडकून नाही राहायचं. जर का अडकलो तर आपली साधना जी आहे ती बंद पडत असते, है ना. कोणीतरी आपली मान मान्यता सगळं आग स्वागत करतंय, तर आपण हळूहळू आपल्याला ते आवडायला लागतं. स्वामींनी दुसरं वचन सांगितलं, नावडत नावडत सेवितेची आवडोनी ठाके. जे तुम्ही नावडत स्वीकारताना तेच तुम्हाला नंतर आवडायला लागतं हळूहळू. आणि मग ते सांडिताही न संडे, मग सोडू म्हटलं तरी ते सुटत नाही. नाही म्हणता आपण एखाद्या पदार्थाचं व्यसन लावून घेतो, एखाद्या वस्तूचं व्यसन लावून घेतो, एखाद्या व्यक्तीचं व्यसन लावून घेतो, आणि नंतर नाही म्हणता ते व्यसन लागून जातं आणि मग ते काही सुटत नाही. तशा पद्धतीने मान मान्यता प्रसिद्धीचं जर का एकदा सवय लागली की ती सवय मग परत तुटत नाही, ती तशीच त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो. आणि निघू म्हटलं तरी निघता येत नाही, इच्छा नसली तरी निघता येत नाही, इच्छा असली तरी निघता येत नाही. आणि म्हणून श्रेष्ठत्व आणि नष्टत्व, आता नष्टत्व कधी प्रकाशतं? आपण तर कार्य चांगलं करतोय, मग नष्टत्व प्रकाशनाचा काय संबंध असतो बरं ना. इथे स्वामींनी तुम्ही एखाद्या ठिकाणी किती दिवस राहावं याचा तो कालावधी एक प्रकारे किंवा अप्रत्यक्षपणे सांगितलेला आहे की तुम्ही एखाद्या ठिकाणी अधिक काळ राहिलात तर तुमचं एक तर श्रेष्ठत्व प्रकाशतं, किंवा दुसरी बाजू आहे नष्टत्व प्रकाशतं. म्हणजे खूप दिवस
म्हणजे पाहुणे मंडळी असतात ना, ते कमी दिवस जर का असले तर त्यांचं श्रेष्ठत्व असतं बरं का. आपण म्हणतो अजून थांबले पाहिजे होते तुम्ही, आणि जर का ते चांगले 1 महिना थांबले तर नष्टत्व मग त्यांचं कंटाळायला लागतो बरं का. म्हणजे सुरुवातीला पहिल्या दिवशी त्यांच्याकडचं लहान मूल जे आवडत असतं ते शेवटच्या दिवशी आपल्याला कंटाळा येतो, जो वैताग येतो त्या गोष्टीचा, त्यांच्या बोलण्याचा कंटाळा येऊन जातो सुरुवातीच्या दिवसात. म्हणजे असं होतं आल्या आल्या पाहुणे की किती बोलावं आणि किती नाही, आणि नंतर त्यांचे एक एक वाक्य सुद्धा आपल्याला असं कानाला जड होऊन जातात आपल्या. म्हणजे ज्या पाहुण्यांचं श्रेष्ठत्व असतं त्याच पाहुण्यांचं नष्टत्व सुद्धा प्रकाशू शकतं कधी आपण खूप दिवस त्यांच्या संपर्कात राहिलो तर. म्हणून अल्प काळ जो आहे है ना, आता हिवाळा आता 4 महिने येतो म्हणून बरा वाटतो आपल्याला. हा 12 महिने असेल तर 4 महिनेच उन्हाळा येतो म्हणून बरं वाटतं आपल्याला, पण 12 महिनेच उन्हाळा असेल तर. म्हणून ऋतुकाळ आहे हे सगळे सुद्धा कसे ठेवलेले आहेत, त्या त्या अल्प काळासाठी ते ठेवलेले आहेत. आता आपलं आयुष्य किती आहे, 100 वर्ष आहे ना. 100 वर्षाच्या शेवटी आपल्याला मृत्यू होताना आपल्याला दुःख होतं, पण लक्षात घ्या जर का 1000 वर्षाचं आयुष्य केलं तर, बाकीच्यांचं 100 वर्ष, आपलं एकट्याच 1000 वर्ष केलं तर आपल्याला आपल्या आयुष्याचाच कंटाळा येईल. आता पुढे पुढे जग असं येतंय की तुम्ही ज्या पिढीमध्ये आहात, ज्या कालावधीमध्ये आहात, त्याच कालावधीमध्ये तुमचा जन्म आणि त्याच कालावधीत तो जो काही टाइम पिरियड आहे पूर्ण त्याच्यातच तुमचा मृत्यू झाला तर सगळं व्यवस्थित होतं बरं का. परंतु जर का तुमच्या समोर तुमची पिढी गेली, दुसरी तिसरी चौथी, आता ती चौथी पिढी तुमच्या वयाची तुमच्या विचारांची नाही आहे, आता तुम्ही त्या पिढीसोबत तुम्ही जगू शकत नाही, मग वाटेल की आपण लवकर गेलो सरलो तर बरं होईल. आणि म्हणून विशिष्ट कालावधीपर्यंतच एखाद्या गोष्टीचं श्रेष्ठत्व असतं, नंतर त्याचं नष्टत्व व्हायला लागतं. एक उदाहरण जर का आपण घेतलं की आपल्याला जो गोड पदार्थ आवडतो तो तुम्ही 1 2 3 प्रमाणात खाल्ला, 5 खाऊ शकता, खूप तर खूप 10 खाऊ शकता, त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या पदार्थांचं नष्टत्व वाटायला लागेल. खायला लागले की तुम्हाला थोडंसं मळमळीसारखं होऊन जाईल एका विशिष्ट वेळाने. आणि म्हणून मी एक उदाहरण नेहमी सांगतो की आपला चेहरा आपण थोड्या वेळासाठी आरशात बघतो स्वतःचाच, ते छान वाटतो आपल्याला चेहरा, है ना, चांगला चेहरा वाटतो आपल्याला. आता तुम्ही तुमचा चेहरा 1 तास आरशामध्ये बघा सलग, तर तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो चुकीचा वाटायला लागेल की कान खूपच मोठे आहेत बरं का आपले, नाक खूपच लहान आहे, डोळे खूपच मोठे दिसतात किंवा छोटे दिसतात, आपल्याला आपल्या चेहऱ्यामध्ये दोष दिसायला लागतील. म्हणजे अधिक काळ जर का आपण एखाद्या ठिकाणी थांबलो तर आपलं नष्टत्व आपल्याला प्रकाशू शकतं. म्हणून ज्या ठिकाणी आपलं श्रेष्ठत्व प्रकाशेल किंवा नष्टत्व प्रकाशेल एवढ्या कालावधीपर्यंत एखाद्या ठिकाणी थांबू नये, तिथून लगेच आपण निघून जावं. आणि म्हणून साधकासाठी श्री चक्रधर स्वामींनी महानुभव तत्वज्ञानामध्ये आटन हा विधी जो आहे तो विहित केलेला आहे. ग्रामे 1 रात्र नगरे 5 रात्र, एखाद्या ठिकाणी किती कालावधीपर्यंत राहायचं आहे हे अंदाजे सांगितलेलं आहे. की एखादं जर छोटं गाव असेल तर त्या ठिकाणी 1 रात्र तुम्ही मुक्काम करू शकता, आणि नगरे 5 रात्र, जर का मोठं जर का गाव आहे थोडं, तर मग तिथे कमीत कमी 5 मुक्काम तुम्हाला करायचे आहे, बाकी 6वा मुक्काम तिथे झाला नाही पाहिजे. छोटं जर का आहे तर तिथे 2रा मुक्काम झाला नाही पाहिजे, पहिलं मुक्काम 1 मुक्काम झालं की झालं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा कालावधी देवाने एक सांगितलेला आहे. कशासाठी? कारण की त्या जागेची सवय तुम्हाला होता कामा नये, हे एक उद्दिष्ट त्याच्यातनं आहे. किंवा त्यातले त्या ठिकाणी राहून तिथलं श्रेष्ठत्व जर का प्रकाशलं तर आपण तिथे रममान होऊ, पुढे जाणार नाही आपण. म्हणून सुद्धा आहे एका ठिकाणाची, एका जागेची, एका स्थानाची सवय न व्हावी ते सांगितलेलं आहे. किंवा अधिक काळ राहिल्यानंतर आपल्याला जे लोक धार्मिक वाटतात तेच लोक आपल्याला अधार्मिक वाटायला लागतील, त्यांचे दोष दिसायला लागतील. म्हणजे तो व्यक्ती किती गुणदायक असलो तरी त्याचे दोष मग दिसायला लागतात. बघ कधी कधी असं असतं बरं का,
की देवपूजा बसलेली आहे आणि कोणीतरी माईक घेऊन भजन म्हणतं, आपल्याला खूप छान वाटतं, छान आवाज आहे बरं का त्यांचा, मग ते अजून एक म्हणा, दुसरंही भजन ते म्हणतात, तेही बरं वाटतं आपल्याला, मग ते तिसरं तेच म्हणतात, चौथं तेच 10 भजनं ते म्हणतात. आता तुम्हाला कंटाळ, तुम्ही म्हणतात दुसऱ्यांकडे द्या माईक, कोणाकडे तरी. म्हणजे एका विशिष्ट वेळाने जो पहिल्या भजनाला जो आवाज आपल्याला बरा वाटला, चांगला वाटला, गोड वाटला, नंतर नंतर तुम्हाला थोडासा त्याचा कंटाळ येतो, तेच 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 पूर्ण. म्हणून आपल्याला देखील दुसऱ्यांचा दोष दिसेल एवढ्या प्रमाणामध्ये आपण त्यांच्या संपर्कात राहू नये, किंवा आपला दोष त्यांना दिसायला लागेल तेवढ्या प्रमाणात आपण देखील त्यांच्या संपर्कात राहू नये, त्यांना देखील आपल्या संपर्कात ठेवू नये. आणि म्हणून गावोनी गावा जावे हा आटनविधी जो आहे तो स्वामींनी सांगितलेला आहे. आणि त्या आटनामध्ये परमेश्वराचं साह्य होतं. मध्ये थंडीमध्ये आटन असेल किंवा मग उन्हात आटन असेल, म्हणजे गावोनी गावा जाणे असेल, मग ते करत असताना आपल्याला त्याचा त्रास होणार नाही का? थंडीचा त्रास होणार नाही का? उन्हाचा त्रास होणार नाही का? नाही, जो स्वाभाविक त्रास आहे तो होणारच आहे. परंतु त्याच्यामध्ये जर का अजून काही मोठ्या प्रकारचा काही त्रास असेल तर त्यामध्ये परमेश्वराचं साह्य होत असतं, कारण आपण परमेश्वराने सांगितलं म्हणून ते कार्य करत असतो. आणि अशा प्रकारे गौराईसा उंबरी गावच्या गौराईसा ज्या आहेत त्यांना ते आटनामध्ये साह्य झालेलं आहे. त्या संदर्भातली स्मृती आपण बघणार आहोत. उंबरी गौराईसा आटन करिता, उंबरी गौराईसा या आटन करीत असताना एकू दिसू एका गावा जाता मार्गी काटा मोडला. एका दिवशी एका गावाला ते निघालेले होते. ह्या गावावरून पुढच्या गावाला निघालेले आहेत आणि गावा जाता मार्गी काटा मोडला. रस्त्यामध्ये चालता चालता त्यांना काटा मोडला, म्हणजे पायामध्ये काटा त्यांच्या गेलेला आहे. तेने चालोची नाही ऐसे झाले. आता काट्यामध्ये पण असा प्रकार आहे की थोडासा जर का लागलेला असेल, काटा पायात मोडला असेल तर कदाचित आपण थोडं चालू शकतो, परंतु त्यांना अशा प्रमाणामध्ये काटा मोडलेला होता पायामध्ये की त्यांना चालूची नाही ऐसे झाले, म्हणजे चालताच येईना त्यांना. कसं तरी आपलं चालण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांच्या त्या काटा मोडल्यामुळे त्यांच्या ज्या काही वेदना आहेत त्या वेदना त्यांना काही पुढे पाऊल टाकू देईनात. आणि ते पाय धरूनी वाटे बैसली असती, आणि ते पाय धरून वाटेमध्ये बसलेले आहेत, रस्त्यातच बसून गेल्या. आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सरीसे के आईसे असती, एक वयस्कर आई सोबत त्यांच्या आहेत. म्हणजे स्वामींनी सांगितलेलं आहे की महिला ज्या आहेत, स्त्रिया ज्या आहेत, त्यांनी आटन करत असताना एकट्याने आटन करू नये. म्हणजे पुरुष व्यक्ती असेल तर तो एकटा गावोनी गावा जाऊ शकतो, पण स्त्रिया असतील तर एकट्या स्त्रीने मार्गाने आटन करू नये, एकट्या स्त्रीने राहू नये. कमीत कमी 2 स्त्रिया, जास्तीत जास्त 4 स्त्रिया ज्या आहेत त्या असल्या पाहिजेत. म्हणजे 3 सुद्धा नाही, एकीला एक सोबत असणं गरजेचं आहे. म्हणजे एक जर का कुठे भिक्षेला चालले त्यांच्याबरोबर दुसरी सोबत कोणतरी भिक्षेला असली पाहिजे, आणि तिसरी जी इकडे थांबलेली आहे तिच्यासोबत अजून कोणतरी सोबत असलं पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी एका स्त्री सोबत दुसरी स्त्री, अशा 2 स्त्रियांनी सोबत मिळून आटन करायचं किंवा आचरण करायचं आहे. स्मरणाला जर का कुठे ते बसले रानामध्ये किंवा झाडाखाली एखाद्या शेतामध्ये, तर तिथे एकट्याने बसू नये, त्यांनी सोबत कोणतरी त्यांच्या असलं पाहिजे, असा स्वामींनी त्या ठिकाणी आचरणाचा विधीच घालून दिलेला आहे. आणि सोबत त्यांच्या एक आईसे असते, एक आई त्यांच्या सोबत आहे, साधा उंबरी गौराईसांच्या. तव जया गावा जात होती तिची वाटे पुढुनी गोडीनी सेकू आला. आता ते पुढच्या गावाला चालले होते आणि काटा मोडल्यामुळे ते बसलेले आहेत. आता प्रवास त्यांचा थांबलेला आहे. आता आपला प्रश्न आहे की देवाने सांगितलेल्याच
आटण्यासाठी ते निघालेले असताना त्यांना पायाला त्यांच्या काटा कस काय मोडला? हे तर देवाने साह्य केलंच नाही त्यांना, परंतु काटा मोडला हेच साह्य त्यांना आहे. कशावरून कळालं? ते ज्या गावाला चाललेले होते त्या गावातनं, म्हणजे या गावाला चाललेत पुढच्या गावाला, आणि त्याच गावातनं एक घोडेस्वार आलेला आहे, घोडा घेऊन, घोड्यावर बसून तो येतो आहे. आणि तया ते बैसल्या देखुनी म्हणितले. आता त्या घोडेस्वाराने त्या उंबरी गौराईचा आणि त्या आईंना खाली बसलेल्या रस्त्यातच बसून गेले. ते बसलेलं बघून त्यांना विचारलं की आई कवणा गावा जात आता, कवणा गावा जाता, म्हणजे तुम्ही कुठल्या गावाला निघाले बरं? कारण की हे या रस्त्यामध्ये बसले, ज्या गावावरून मी येतोय त्या गावाला जाणाऱ्या रस्त्यालाच हे बसलेले आहेत. तर त्यांनी विचारलं तुम्ही कुठल्या गावाला चालले बरं? बा पहिला गावा जात असो, आम्ही पलीकडच्या गावाला, इकडच्या समोरच्या गावाला आम्ही चाललेलो आहोत. तर पायी काटा मोडला, तर पायामध्ये माझ्या काटा मोडल्यामुळे मला इथे थांबावं लागलं, बसावं लागलेलं आहे. पुढच्या गावाला काही जाता येत नाही, कसं जावं, काय जावं, असं त्यांनी त्या घोडेस्वाराला सांगितलं. आणि मग तेने चालो नाही, ते काटा मोडल्यामुळे मला आता पुढे पाय टाकता येत नाही, चालता येत नाही, म्हणून ही बैसली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी बसलेली आहे. तव तेने म्हटले आई त्या गावा धाडी आली तेथ जाऊ नका. ते म्हणाले नाही, तिकडे तुम्ही ज्या गावाला चाललेले आहात त्या गावाला धाड आलेले, आक्रमण झालेलं आहे शत्रूचं, आणि त्याच्यामुळे काय झाले, तिथे युद्ध सुरू आहे, म्हणजे लोकांना मारल्या जात आहे, लुबाडणे सुरू आहे, वगैरे वगैरे, लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. हे कुठल्या गावाला होतंय? ज्या गावाला उमरी गौराईचा चाललेल्या होत्या त्याच गावाला हे सगळं होत आहे. आणि त्याच्यामुळे त्या घोडेस्वाराने मात्र ती सगळी माहिती सांगितली. आणि तो म्हणतो की तेथ जाऊ नका, तिथे तुम्ही जाऊ नका. म्हणजे काटा मोडला हे काय झालं? एक प्रकारे साह्य झालं. ते जर का काटा मोडला नसता तर ते असं नसतं की वाटेने जायचं असतं, असं अधूनमधून पण रस्ता असतो. पायवाट जी असते ती पायवाट कुठूनही असते, तिकडून तिकडून ते निघून गेलेही असते कदाचित. परंतु आता मात्र त्या ठिकाणी पायात काटा मोडल्यामुळे ते बसले. आता तो घोडेस्वाराने सगळी ती माहिती दिली आणि तो घोडेस्वार म्हणतो की आई आता त्या गावाला काही तुम्ही जाऊ नका, आता या मागिलाची गावा जाऊ, ज्या गावावरून तुम्ही आलेले आहात त्याच गावाला परत तुम्ही माघारी आपण जाऊया. म्हणून घोड्या खाली उतरला. आता जरी मागच्या गावाला जायचं तरी थोडी चालता येणार आहे त्यांना, कारण की पायामध्ये काटा मोडलेला आहे, चालता येत नाही, मागे चालता येणार नाही, पुढे चालता येणार नाही. परंतु साह्य कसं झालं की घोड्या खाली उतरला. तो जो व्यक्ती आहे तो नुसता बोलला नाही, तर तो स्वतः घोड्याच्या खाली उतरला. तया ते विनवणी बैसविले, आणि त्यांना विनंती केली बसण्याची, आणि विनवणी बैसविले. आणि घोड्या वावनी मागिला गावाच्या आखरा आणले. आणि मग घोड्यावर बसून त्यांनी काय केलेलं आहे, मागील गावाच्या आखरा, म्हणजे आधीचं जे गाव आहे जिथून उंबरी गौराईचा आलेले आहेत त्या गावापर्यंत, त्या गावाची जी सीमा आहे त्या सीमेपर्यंत त्यांना आणून सोडलेलं आहे. तेथ उतरली, आणि तिथे त्या उतरलेल्या आहेत. आणि आपण निघाला, आणि हे मग तो त्यांना सोडून तो निघून गेलेला आहे. म्हणजे कसं साह्य झालं की पायात काटा मोडला, त्याच्यामुळे पुढे चालता येईना, पण आता मागे परत गावाला दुसऱ्या जायचं तरी पण तो त्रास होणारच आहे. पण ते त्यावेळेला त्या घोडेस्वाराने स्वतः त्यांना घोड्यावर बसविलं आणि विनंती करून बसवलेला आहे. म्हणजे तो जो व्यक्ती आहे तो पण जाणकारच आहे, आणि त्याला त्या धर्माची जाणीव आहे, माणुसकीची जाणीव आहे, आणि म्हणून त्यांनी विनंती करून त्यांना घोड्यावर बसविलं. म्हणजे आता दोन प्रकारचं साह्य आहे की काटा मोडला हे देखील साह्यामध्येच आलं, आणि घोड्यावर बसवून मागच्या गावापर्यंत आले हे देखील साह्य त्यांना परमेश्वराचं झालेलं आहे. है ना. एखादा आपल्याला
सुख वाटावं अशा क्रिया घडणंच सहाय्य नसतं, मदत नसते. एखाद्या त्या मदत जी आहे ती दुःखाच्या माध्यमातून पण असते बरं का. जसं डॉक्टर जेव्हा इंजेक्शन देतात तेव्हा सुख वाटतं का? ते सुई टोचतात. सुई टोचल्यानंतर दुःखच होतं, आपल्याला वेदना होतात. परंतु त्या वेदना कशा असतात? सुखासाठी म्हणून त्या वेदना आहेत. म्हणजे कधी कधी आपल्याला जर का आजारातनं बरं व्हायचं असेल, आनंदी सुखी व्हायचं असेल, तर आपल्याला कडू औषधाचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. म्हणजे तो जरी त्रास असला तरी तो कशासाठी आहे? चांगल्या कार्यासाठी म्हणून तो त्रास आहे. आपलं डोकं दुखत असलं तर ते जोरात दाबल्या जातं. एरवी आपलं सामान्यत्व जर का कोणी जोरात डोकं दाबलं तर आपलं डोकं दुखून येईल. पण जेव्हा डोकं दुखत असतं त्यावेळी ते म्हणतात नाही अजून जोरात दाबा. म्हणजे तो त्रास त्या टायमाला होतो, परंतु तो कशासाठी असतो? त्रास जाण्यासाठी म्हणून तो त्रास जो असतो तो सहन करावा लागत असतो. तशा पद्धतीने या ठिकाणी पुढे जे काही दुःख प्राप्त होणार आहे, पुढे काय होणार आहे? इथे सांगितलेलं आहे की भाल्याचा घाव जो असतो तो काट्यावर येत असतो, है ना. परमेश्वराचं जेव्हा साह्य होतं तेव्हा भाल्याचा घाव म्हणजे जर का भाला लागणार असेल तर तो घाव काट्यावर येतो. ती जी काही बोललेलं आहे परमेश्वराच्या त्या विशेषतेबद्दल, परमेश्वराच्या खावणीबद्दल जे काही बोललेलं आहे ते आम्हाला या गौराईसांच्या लीळेमध्ये बघायला मिळतं. की पुढे जर का गेले असते, शत्रूंचं आक्रमण आलेलं आहे त्या गावावर, आता ह्यांच्यावर तलवारीचे किंवा भाल्याचे घाव यांच्यावर पण झाले असते, पण ते झाले का? झाले नाही. परंतु नशिबात तर घाव लिहिलेला आहे, मग तो कुठे होणार? तो पायाला होणार. पण तो भाल्याचा घाव होईल का? ना, तो काट्याचा घाव झाला. म्हणजे थोडक्यामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे? दुःख तर झालं, पण जे दुःख त्यांना मोठं होणार होतं ते मोठं देवाने होऊ दिलं नाही. त्याऐवजी छोटस दुःख त्यांना झालेलं आहे. ते काट्याचं दुःख जे असतं ते काय आहे की थोडासा गुळाचा खडा त्याच्यावर ठेवून जर का त्याला तापवलं, त्याचा रस जर का त्या जखमेत गेला की दुसऱ्या दिवसापासून पाय परत चांगला होऊन जात असतो. एवढं काही मोठं नसतं ते दुखणं. वेळेवर जर का त्याची काळजी घेतली, आणि त्या काळामध्ये काही डायबिटीस वगैरे काही नव्हतं किंवा जखम चालू राहील महिनोन महिने, लगेच जखम चांगली व्हायची. लोकांचं अन्न खाणं वगैरे सगळं पदार्थ चांगले होते त्या वेळेला. आणि म्हणून हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अजिबात त्रास होणार नाही अशातला काही भाग नाही. त्रास तर तुम्हाला होणार आहे, थोडा का होईना त्रास सहन करण्याची क्षमता आपली पाहिजे, त्याच्यासाठी तयारी असली पाहिजे. आणि तो त्रास जो काही होणार आयुष्यामध्ये, जोही काही त्रास आपल्याला होतो, तो त्रास म्हणजे आपले कष्ट घालवण्याचंच ते. आपला जो काही पुढे मोठा त्रास जो होणार आहे तो मोठा त्रास घालवण्यासाठी तो छोटा त्रास जो असतो तो आपल्याला होत असतो. आणि म्हणून जो काही आता आपल्याला त्रास होतोय तो त्रास छोटाच त्रास आहे. आणि त्या छोट्या त्रासातनं मोठा त्रास कुठला तरी आपला क्षालन होणार आहे, नाश होणार आहे, हे लक्षात घेऊनच आपण आयुष्य जगलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक जे असतात ते देव दर्शनाला जात असतात, तीर्थस्थानाला जात असतात, आणि त्यांना ताप येतो, मध्ये तब्येत बिघडते. त्यांचा प्रश्न असतो हा की आम्ही देव करायला आलो ना, आमची तब्येत कशी काय बिघडली? एक जण म्हणाले, बाबा मी देव करायला आलो, मला ताप कसं काय आला? म्हटलं ताप आला तर काय हरकत आहे, परंतु हा त्रास म्हणजे तुम्हाला घरी आला याच्याही पेक्षा हा देवाजवळ आला हे अजून चांगलं असतं बरं का. जसं आपण एकदमच कुठेतरी खेडेगावात आहोत, एकदम तिथे दवाखाना नाही, काय नाही, तिथे आजारी पडलो तर चालणार नाही. तिथे जर का अटॅक आला तर, आणि तोच अटॅक शहरात आला तर, बरं झालं शहरात अटॅक आला तर पटकन दवाखान्यात नेता आलं. गावाकडे असतं तर मग तसंच आहे की जर का आपल्याला ताप आलेला आहे तो देवाजवळ आला हे अजून चांगलं झालं, बरं झालं देवाजवळ आला. म्हणजे देवाजवळच आहोत तर इथे देवाचं नाव आठवता येईल आपल्याला. म्हणजे देवाच्या जवळ असताना जर का काय झालं तर देव बघून घेतील काय करायचं ते. लांब असतो देवापासनं, आणि मग म्हणजे त्या वेळेला है ना, आपल्याला जेव्हा भूक लागली आणि आईच घरी नाहीये तर
भूक कधी लागली पाहिजे, आई असताना भूक लागली पाहिजे, म्हणजे पटकन ती काहीतरी बनवून देईल. तसं देवाजवळ जर का आपला ताप येत असेल तर काय हरकत आहे, तो भोगून नासून टाकायचा. परमेश्वर विशेष लक्ष देतील. भाल्याचा घाव काट्यावर येऊ शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी उंबरे गौराईसा या वयस्कर आहेत आणि त्यांना बरोबर त्या घोडेस्वाराने तिथपर्यंत आणून सोडलेलं आहे. आणि आपण निघाला. मग हे केतुलेनी काळे भटोबासे ऐकिले. आणि कितीतरी दिवसांनी भटोबासांच्या कानावर ही घटना पडली की उंबरी गौराईसांना असं असं साह्य झालं. कारण आटणाला गेलेली जी व्यक्ती आहे ती किती लांब लांब पर्यंत आटणाला जाऊ शकते. आणि खास करून स्वामींनी कुठे सांगितलं आटण, जास्तीत जास्त गाव खेड्यांमध्ये जायचं आहे. चालती घरे चालती उकडे, हळिया पाळिया गडे सिडी, अशा ठिकाणी आटण करायला सांगितलंय. शहरामध्ये आटण करायला सांगितलेलं नाही. म्हणजे ज्या ठिकाणी शांतताही असेल, धार्मिकताही असेल आणि खूप सारं काही लोकसंख्याही नसेल, अशा ठिकाणी ते आटण त्या त्या गावांमध्येच ते आटण होणं अपेक्षित आहे. जर का आपण या रस्त्याने गेलो, पुढे शहर लागणार आहे, तर त्या रस्त्याने जाऊ नये. गाव लागेल अशाच रस्त्याने जाऊन गावापासून गावापर्यंतच ते आटण करावं. आणि म्हणून एकदा जर का तो जीव आटणाला गेला, तो परत कधी आश्रमात येईल त्याचा कालावधी असेल की महिन्याभराचं किंवा 2 महिन्याचं ते आटण असेल, तर मग तो व्यक्ती 2 महिन्यांनी येईल. म्हणजे जायचं पण पायीच आहे. आणि जेवढं लांब तुम्ही पायी गेलात तेवढं परत पायी चालत यायचं आहे. म्हणजे जायला जेवढा कालावधी लागला, यायला त्याच्यापेक्षा थोडा जास्त कालावधी लागू शकतो. आणि म्हणून उंबरी गौराईसांच्या बद्दल जे काही घडलं हे नंतरच्या काळामध्ये आश्रमामध्ये जर का कोणाच्या माध्यमातून ते कोणी सांगितलं तर ते कळायचं की उंबरी गौराईसा आल्या तिथे, आणि मग त्यांनी सांगितलं तर ते कळणार आहे. आणि भट्टोबासांना मात्र कोणीतरी हे सांगितलं. पण कधी सांगितलं? हे केतुलेनी काळे. केतुलेनी म्हणजे कितीतरी काळाने, म्हणजे कितीतरी दिवसांनी त्यांना भट्टोबासांना हे माहीत पडलं. आणि म्हणतले गौराईसा थोर साह्य झाले. आणि भट्टोबास म्हणतात गौराईसांना थोर साह्य झालं, खूप मोठं साह्य झालं, असं भट्टोबासांनी त्या ठिकाणी त्यांच्या त्या कार्याची प्रशंसा केलेली आहे. आणि आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराचं साह्य कधी होत असतं बरं. आपण कोणाचं तरी वाईट काम करायला चाललेलं, काहीतरी वाईट करायला चाललंय कोणाचं तरी, आणि त्यावेळेला तुम्ही म्हटले की मला देवाचं साह्य झालं पाहिजे, तर असं साह्य होणार नाही. कोणाला तरी तुम्ही खड्ड्यात ढकलायला चालले आणि तेव्हा देवाचं साह्य आपल्याला होणार नाही. तुम्ही एखादं जर का देवाने सांगितलेलं कार्य तुम्ही करत असाल, एखादं जर चांगलं करत असाल, हितचिंतन करत असाल, तर परमेश्वराचं साह्य होईल. आणि परमेश्वराने जे जे काही विधी किंवा विधान जे सांगितलेले आहेत, त्या कार्याला जेव्हा आपण प्रवृत्त होऊ, ते कार्य जेव्हा आपण करू, त्याच वेळेला परमेश्वराचं साह्य होणार आहे. एरवी तुम्ही देवाने न सांगितलेल्या गोष्टी करत असाल तर देव तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही देवाने सांगितलेलंच कार्य करत असाल, त्या विधीचं पालन करत असाल, तर परमेश्वराचं साह्य तुम्हाला होणार आहे. आणि म्हणून इथे भट्टोबास म्हणतात की गौराईसांना परमेश्वराचं थोर साह्य झालं. नुसतं साह्य झालं नाही, थोर साह्य झालेलं आहे. की जर का पुढे ते गेले असते आणि पुढे जर का त्या युद्धामध्ये, त्या दंगलीमध्ये जर का ते सापडले असते, तर कितीतरी त्रास त्यांना भोगावा लागला असता. आणि वयस्कर असल्यामुळे आता एक काटा लागला हा विषय सोडा, तो काटा नसताच लागला आणि ते पोचले असते तरी ते वेगाने थोडी इकडे येऊ शकतात. त्या युद्ध ठिकाण आहे तिथून ते येऊ शकत नाही. आणि अजून त्याच्यामध्ये तिसरं साह्य असं झालं की ज्या ठिकाणी आमच्या स्वामींनी सांगितलं की हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेनी असू नये. ज्या ठिकाणी हिंसा होते आहे, म्हणजे हिंसा 3 प्रकारची आहे: मानसिक हिंसा, वाचिक हिंसा आणि शारीरिक हिंसा. मानसिक हिंसा म्हणजे एखादा विभागच असा आहे की तिथे सगळे एकमेकांविषयी वाईटच चिंतन करत राहतात, म्हणजे ती मानसिक हिंसा त्यांची चालू आहे. मानसिक वाईट विचार, तिथे वातावरण तेच तयार होतं.
मग जर का मानसिक वाईट विचार असतील तर वाचेमध्ये कुठले बोल येतील, शब्द कुठले येणार आहेत, चांगले येतील का? वाचेमध्ये सुद्धा वाईटच बोलणं सगळं येईल. म्हणजे तिथे वाद भांडण हेच गोष्टी चालू राहतील. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही तुमची नाम साधना, तुमची ध्यान साधना तुम्ही करू शकत नाही, वाचन साधना तुम्ही करू शकत नाही, कुठलंच चांगलं कार्य तुम्ही करू शकत नाही. तिथे वाद भांडणं चालू आहेत, है ना. वाद भांडणं चालू झालं की काय होतं माहितीये का, की चांगलं कार्य कसं बंद पडतं. तुम्ही जर का स्मरण करत असाल आणि तुमच्या बाजूला भांडणं झाले तर तुम्ही काय करता, स्मरण बंद करता भांडण बघत राहता, है ना. काय काय भांडण चालू, स्मरण बंद झालं. तुम्ही वाचन करत असाल तर वाचन पुस्तक बाजूला ठेवून आपण बघायला जातो, भांडण काय चालू आहे, कशावर चालू आहे. म्हणजे आपण चांगलं कार्य बंद करत असतो. कधीही कुठेही भांडण हो, लोक हातातली कामं सोडून जातात तिथे भांडण बघायला, ऐकायला वगैरे. जे चांगलं कार्य आपलं बंद होतं. जिथे वाचिक हिंसा सुरू आहे, जिथे भांडण वाद सुरू आहे, त्या ठिकाणचं वातावरण अशा प्रकारचं होऊन जातं. आणि मग आपण जर का तिथे गेलो तर काय होतं बरं, आपण त्या भांडणातले नाही आहोत, फक्त आपण ऐकायला गेलो, मग काही बिघडलं का? तर त्या ठिकाणी काय होतं की त्या जो काही विषय तिथे सुरू आहे तो विषय त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये जर का आला, आपल्या कानावर जर का आला, आपल्या विचारांमध्ये जर का तो विषय आला तर आपण सुद्धा त्यावेळी तामस विचार करायला लागतो की हो यांचं बरोबर आहे, बरं झालं ते भांडले त्यांच्यासोबत. म्हणजे आपण सुद्धा वाईट बोलायला लागलो, आता बरं झालं भांडण हे कधी बरं नसतं, कधीच चांगलं नसतं. पण आपण म्हणतो बरं झालं त्यांना ते बोलले, त्यांना मारलं ते चांगलं केलं. म्हणजे आपल्या वाचेमध्ये पण हिंसा आली की नाही, हे असतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून स्वामींनी सांगितले हिंसा वर्ते त्या ठिकाणी महात्म्यांनी जाऊ नये. जे महात्मा म्हणजे कोण, ज्यांनी संन्यास घेतला ते नाही बरं का. महात्मा म्हणजे ज्यांचा आत्मा महान आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, त्या लोकांनी जाऊ नये. कुणाचाही आत्मा शुद्ध पवित्र असू शकतो, फक्त संन्यासाचा असतो असं नाही. देवानी सांगितलेलं कार्य जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचा आत्मा शुद्ध व्हायला लागतो, मग तो प्रापंचिक का असे ना. मग ज्याचा आत्मा शुद्ध झालेला आहे त्यांनी हिंसेच्या ठिकाणी जावं का, वाद भांडणं होतात त्या ठिकाणी त्यांनी जावं का. त्यांनी सुद्धा, प्रापंचिक व्यक्ती आहे पण त्याचा आत्मा जर का शुद्धत्वाकडे चाललेला आहे तर त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग तर घ्यायचाच नाही, पण तिथे ऐकायला आणि बघायला सुद्धा जायचं नाही. त्यांनी स्वतःला पवित्रच ठेवायचं आहे. जसं आपण शुभ्र पांढरे कपडे घातले, धुतलेले, आता आपण धुळीत जाऊ का? एखाद्या ठिकाणी माती उडते, धूळ उडते, चिखल आहे, तिथे तुम्ही जात नाही, तुम्ही लांबच राहता. म्हणजे आपण आपल्या कपड्यांना एवढं जपतो, त्यांच्या शुद्धतेला एवढं जपतो, तर मनाच्या पवित्रतेला आपण किती जपलं पाहिजे. आणि म्हणून अशा ठिकाणी आपण जाता कामा नये. आणि जर का उंबरी गोराईचं त्या गावाला पोहोचल्या असत्या तर तिथे हिंसा आहे की हिंसा सुरू आहे, माणसं मारण्याचं काम चालू आहे. आणि लक्षात घ्यायचं वाईट कार्य जे असतं, एखादे चांगलं कार्य पसरणार नाही, पण वाईट कार्य जे असतं त्याचा वाईटपणा जो आहे तो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पसरत असतो. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी वाईट कार्य चालतं त्या ठिकाणाहून आपण एक अंतर राखून राहिलो पाहिजे. कारण की तुम्ही नुसतं त्या ज्या जागेमध्ये ते वाईट घडलेले त्या जागेच्या काही अंतर जरी तुम्ही असाल तरी त्या वाईटाचे जे काही परिणाम असतो, तो वाईटाचा परिणाम जो आहे तो काही अंतरापर्यंत पसरलेला. ज्या ठिकाणी वाईट घडलं त्या ठिकाणी तर वाईटाचं ते प्रतिष्ठा तर झालीच त्या ठिकाणी, परंतु त्या जागेच्या अवतीभोवती काही अंतरापर्यंत देखील त्याचा प्रभाव, त्या वाईटाचा प्रभाव जो आहे तो पसरलेला असतो. आणि म्हणून त्या भागामध्ये आपण जायचं नाही. आधी तुम्ही जर का गेलात तर तुमच्या अंतःकरणात जे काही पावित्र्य आहे, चांगलेपणा आहे, तो देखील त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो. जसं असतं ना की चांगला कलर दिलेला आहे, रंग दिलेला आहे, पण उन्हाचा जास्त संपर्क आला तर काय होतं, तो रंग फिक्कट होत जातो. तशा प्रकारे इथे
वाईट गुणाचा प्रभावामुळे काय होतं, चांगल्या गुणाचा प्रभाव थोडासा फिक्का फिक्का व्हायला लागतो. आणि म्हणून ती काळजी जी आहे ती काळजी आपण स्वतःच्या बाबतीमध्ये घेतली पाहिजे. परमेश्वर देखील जेव्हा तुम्ही परमेश्वराचं कार्य करता तेव्हा परमेश्वर तुमची काळजी त्यामध्ये घेत असतात. अशाच प्रकारची जी काळजी आहे ती आमच्या स्वामींनी परमेश्वराने गौराईसांच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे. आणि आचार्य भटुबास म्हणूनच म्हणतात की गौराईचा थोर साह्य झाले गा. त्यांना खूप मोठं साह्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि पुढची स्मृती येते 78 क्रमांकाची. दिवसाचा भोजनी संग्रहे तांबूळ ने घने. दिवसाचा भोजनी, ते दिवसा जर का भोजन बटवास करतात तर तांबूळ म्हणजे पान खाणं हे ने घने म्हणजे घेत नाहीत का न, संग्रहे म्हणजे जनसंपर्कामुळे. भटोबास दिवसा भोजन करती परी तांबूळ ने घती. दिवसा जर का ते भोजन करतात तर ते दिवसा तांबूळ म्हणजे पान खात नाही. का बरं? कारण की पान खाणं हे मुळातच चांगलं आहे बरं का, वाईट नाही आहे. परंतु पान खाणं म्हणजे वाईट असा एक पानाच्या बाबतीमध्ये एक लोकांमध्ये जनमानसांमध्ये एक विचार झालेला आहे. म्हणजे संत व्यक्ती सभ्य व्यक्ती पान खात नाही असं एक सर्वसाधारण समज आहे. मुळामध्ये म्हणजे जे पान खाल्लं जातं ते कशासाठी खाल्लं जातं, म्हणजे सुविधा म्हणून खाल्लं जातं. पण अलीकडे ते पान कशासाठी खाल्लं जातं, शोक म्हणून खाल्लं जातं है ना. म्हणून पान खाणार किंवा पान हा त्याच्यामुळे त्याचं थोडासा वाईट हे झालेलं आहे. परंतु मुळामध्ये पान खाणं म्हणजे नागवेलीचं पान हे औषधी आहे. ते पोटात गेलं तर ते चांगलं आहे, पाचक वगैरे समजा. त्याच्यासोबत जर का काहीतरी चुना त्याला लावला जातो तो सुद्धा पोटात जाणं एका दृष्टीने चांगलं आहे. किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी टाकल्या जातात ते देखील आपल्या पचनासाठी म्हणून चांगले आहेत. आणि पान खाल्ल्यानंतर अधिक प्रमाणामध्ये लाळ तयार होते आपल्या मुखामध्ये. आणि जेवढी लाळ पोटामध्ये अधिक प्रमाणात जाईल तेवढं अन्नाचं पचन चांगलं होतं. आणि म्हणून ते पान खाण्याचा तो प्रकार आहे. पण पुढच्या टप्प्यामध्ये काय झालं की चांगल्या कार्यासाठी म्हणून ते पान खावं तर त्याचं आता काय झालं, लोक शोक म्हणून ते खायला लागले. त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी टाकायला लागले. त्याचं व्यसन लागून गेलं आणि त्या व्यसनामुळे पुढे विविध काही आजार होण्यापर्यंतच ते व्यसन त्याच्यामध्ये करायला लोक लागलेले आहेत. आणि म्हणून पान खाणं हे मुळातच संन्यासी व्यक्तीच्या दृष्टीने ते चुकीचं मानल्या गेलेलं आहे. आणि म्हणून संन्यासी व्यक्तीने पान खाल्लं की त्याला लोक नावं ठेवणार. म्हणजे ते पान चांगल्या काय ह्याच्यासाठी खातायत तो भाग वेगळा झाला, पण जनसंपर्क जो आहे, जन लोक जे आहेत ते मात्र त्यांना नावं ठेवतील. आणि म्हणून भट्टोबास दिवसा जेवतात भोजन करतात त्यावेळी मात्र ते पान खात नाही. याचा अर्थ सायंकाळी वगैरे ते पान खात असतील. आणि सायंकाळी देखील किंवा सकाळी देखील भोजनाच्या नंतर पान खाणं हे एका दृष्टीने वाईट नाही. औषधाच्या पद्धतीने जर का बघितलं, औषधी दृष्टिकोनातनं जर का बघितलं तर ते वाईट नाही आहे. परंतु अशा दृष्टीने जनलोकांमध्ये असा एक समज आहे. आणि म्हणून संन्यासी भट्टोबास असल्यामुळे अनुसरलेले असल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठलाही आपला दोष दिसता कामा नये. म्हणजे हे कार्य करणं म्हणजे एक प्रकारे दोषजनक ती क्रिया आहे असं कुठेतरी जनमानसांमध्ये होऊ नये. आणि म्हणून ते पान किंवा तांबूळ जे आहे ते खात नव्हते, ग्रहण करत नव्हते. संन्यास संग्रहो भंगेल म्हणून संन्यास संग्रह, संन्यासी व्यक्तीचा जो काही नियम वगैरे आहे किंवा सर्वसाधारण लोकांमध्ये त्यांनी कशा प्रकारे वावरलं पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, उठलं पाहिजे, बसलं पाहिजे, या सगळ्याचं एक प्रमाण आहे. त्याच्यामध्ये आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की स्वभाव मात्रे, आपल्या स्वभावाला मात्रा म्हणजे नियंत्रित ठेवायचं आहे. स्वभाव कुठले आहेत आपले? राजस, तामस, सात्विक असे 3 स्वभाव आहेत आपले.
आपण जास्त रागीट असू तर रागीट स्वभावाला नियंत्रित करा. म्हणजे जन लोकांच्या समोर तुमचा राग व्यक्त झाला नाही पाहिजे, त्याला नियंत्रित ठेवायचं. किती राग आला तरी तो व्यक्त नाही झाला पाहिजे. राजस तामसपणा जो आहे, किंवा स्वभाव म्हणजे अष्ट स्वभाव सांगितलेत: क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय, निद्रा, असे अष्ट स्वभाव सांगितलेले आहेत. क्षुधा म्हणजे भूक लागणे, पिपासा म्हणजे तहान लागणे, मल मूत्र, शीत उष्ण म्हणजे उष्णता किंवा जे काही थंडी आहे शीत, त्याचा तो भाव म्हणजे आपल्याला तो स्वभावामध्ये तो मोडला जातो. आपल्याला थंडी लागते किंवा गरमी होते आपल्याला, ते शीत उष्ण आणि भय निद्रा, आपल्याला भीती वाटते आणि झोप येते. हे जीवाचे अष्ट स्वभाव आहेत. या अष्ट स्वभावावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. किंवा पाहिजे तेवढं खाऊ नये, प्रमाणामध्ये. पाणी देखील प्रमाणामध्ये पिलं पाहिजे बरं. असं म्हणतात भरपूर पाणी प्यावं. भरपूर म्हणजे काय, भरपूर नाही प्यायचं, त्याच्यासाठी सुद्धा भरपूर मध्ये सुद्धा प्रमाण आहे. की भरपूर म्हणजे एवढं भरपूर प्यायचं आहे, भरपूर भरपूर नाही प्यायचं आपल्याला. त्याच्याने सुद्धा आजार येऊ शकतो तुम्ही भरपूर पाणी प्यायला लागले तर. एक जण म्हणाले की माझं ते पोट दुखतं वगैरे वगैरे, अन्न पचन होत नाही. डॉक्टर म्हणाले तुम्ही पाणी भरपूर पियत जा. पाणी किती पिता तुम्ही? मी दिवसभरात 1 तांब्या पाणी पितो. म्हणे नाही, हे तर खूप पाणी कमी झालं, तुम्ही भरपूर पाणी पित जा. मग ते काही दिवसांनी परत आले. ते म्हणाले बाबा ते काही समस्या सॉल्व्ह झालीच नाही माझी. ते मग किती पाणी पिता तुम्ही? पाणी भरपूर पिया. मी भरपूर पाणी पितो म्हणे. आता ते किती पाणी पिता? म्हणे मी आता 15-20 तांबे पाणी पितो दिवसभरात. अरे म्हणे हे तर भरपूरच झालं. म्हणजे पाणी नाही पिलं तरी समस्या आहे आणि पाणी भरपूर पिलं तरी समस्या आहे. ते प्रमाणात पिया आणि एकाच वेळेला तांब्या पाणी प्यायचं नाही म्हणे. थोडं 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 पाणी प्यायचं. म्हणजे इत्यादी प्रकारे त्या सर्व कार्याला प्रमाण आहेत, नियंत्रण आहे. पाणी किती प्यावं, झोपावं किती, याला प्रमाण आहे. तुम्ही दिवसभर झोप काढणं चांगलं असतं बरं का, है ना. एखाद्याला झोप नसेल लागत तर तो आजारी पडू शकतो. म्हणून म्हटलं नाही झोप भरपूर घ्यावी. पण तो भरपूर म्हणजे किती घेतो? तर दुपारी 12 वाजता उठतो, ही भरपूर झोप झाली तर ते पण आजाराला कारणीभूत ठरू शकतं. म्हणून झोपही प्रमाणात घ्यायची आहे, पाणी प्रमाणात प्यायचं आहे, भोजन प्रमाणात करायचं आहे, इत्यादी प्रकारे. त्याच्यामध्ये भीती सुद्धा आली बरं का. भ्यायचं की नाही भ्यायचं? कसं काय उत्तर असेल याचं? भ्यायचं की नाही भ्यायचं? भीती असावी की नसावी, है ना. एरवी तर तुम्हाला असं काय अजिबात घाबरायचं नाही असं सांगितलं जातं. परंतु भीती देखील असावी, पण ती प्रमाणाच्या बाहेर नसावी, ती देखील प्रमाणात असावी. काही लोक नुसतेच घाबरत असतात, नुसतेच. मग बस भेटेल की नाही, बस भेटेल की नाही, घाबरू नका, भेटेल बस. नाही भेटली दुसरी बस येईल. म्हणजे प्रत्येक वेळ ह्याच्यामध्ये त्यांची भीती 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 भीती. म्हणजे त्यांच्या सोबत आपण राहिलो तर आपल्याला पण भीती वाटायला लागते नंतर. म्हणजे भीती देखील असलीच पाहिजे. बिलकुल भीती नसावी या मताचा मी नाहीये. पण ती भीती कशी असली पाहिजे? प्रमाणात असली पाहिजे. त्या भीतीचं सुद्धा आपल्याला, जी भीती समस्या असेल तर समस्याचं सुद्धा निवारण करता येईल एवढ्याच प्रमाणामध्ये भीती असली पाहिजे. की मला मार्क मिळतील की नाही मिळतील ही भीती असावी. आणि त्या भीतीचं आपण काय करायचं, आपल्या डोक्यावर ती भीती बसून घ्यायची नाही. तर त्याचं जर का ती त्या संदर्भात भीती वाटली तर त्याची लगेच तयारी आपली आहे. भीतीचं सोल्युशन पण त्याच्यामध्ये आहे की त्याची अभ्यास करा, तयारी करा आणि यश मिळवा. ती भीती निघून जाते. एखादं कार्य जेव्हा तुम्हाला भीतीदायक वाटतं ते कार्य तुम्ही पार पाडा, मग त्याच्या संदर्भातली जी भीती असते ती आपली निघून जात असते. जसं निरूपणामध्ये बहुतांशी असं लोकांचा अनुभव असतो की प्रश्न करायची भीती वाटते, है ना. तुमच्या मनात प्रश्न असतात पण तुम्ही प्रश्न करत नाही का, भीती वाटते. मग परंतु तुम्ही 1-2 प्रश्न केले की तुमची भीती निघून जाते. मग तुम्हाला असं वाटतं अजून एक प्रश्न, अजून एक प्रश्न, म्हणजे मग ती भीती राहत नाही. आणि म्हणून भीती ही प्रमाणात असावी आणि भीती नसावीच हे एकदम चुकीचं आहे बरं का. कोणी म्हटलं की बाबा मी 10व्या माळ्यावरून तुम्ही उडी मारू शकता का? आपण मारू शकतो का? कारण भीती आहे आपल्याला.
पण एखादं म्हटलं हो मी मारू शकतो, म्हणजे भीतीच नाही मला, आता काय होईल, त्यांनी 10व्या माळ्यावरून उडी मारली तर काय होईल, तो मरून जाईल तो. म्हणजे उगाच भीती जी आहे नसणं हे देखील चुकीचं आहे. आणि म्हणून प्रमाणात देखील भीती असावी, पण आतोनात त्याच्यावर नको. त्याच्यासाठी स्वामी सांगतात स्वभाव मात्रे, म्हणजे त्या तुमच्या अष्ट स्वभावावर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि म्हणून संन्यास संग्रह, तसं संन्यासी व्यक्तीचं देखील त्याच्या आयुष्यावर, त्याच्या वागण्या उठण्या बसण्या बोलण्यावर त्यांचं एक धार्मिक नियंत्रण असलं पाहिजे. कशा प्रकारचं धार्मिक? आमच्या मानव तत्वज्ञानामध्ये या सगळ्या गोष्टीचे प्रमाण दिलेले आहेत. आहार शोधणी, तुमचा आहार किती आहे हे तुम्ही शोधलंय का कधी? तुमचा स्वतःचा आहार माहिती आहे तुम्हाला किती आहे? माहिती नाही आपल्याला. आपण रोजचं भरमसाठ जेवतो आहोत, किंवा एखाद्या व्यक्तीचा आहार चांगला आहे पण तो कमी जेवतो, त्याला माहितीच नाही माझा आहार किती आहे. आहार शोधणी ही महानुभाव तत्वज्ञानाच्या आचार प्रणालीमध्ये येते, की तुम्ही किती आहार तुमचा आहे. तुम्ही किती जेवता तो तुमचा आहार नाहीये. तुमच्या प्राणाला, तुमच्या शरीराला किती आहार लागतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा, आपण कधी कधी 3 चपात्या खातो, कधी 1.5 खातो, कधी 2 खातो, कधी 4 चपात्या खाऊन जातो. म्हणजे हे आपलं प्रमाण नाहीये. ते बरोबर रोज तेवढ्याच्या तेवढाच आहार आपण घेतला पाहिजे. त्याचा आपल्याला त्रासही होता कामा नये आणि ते जास्तही होता कामा नये. आणि तुम्ही प्रमाणात जेवताय तर त्याचा तुम्हाला तुमच्या शरीराला त्रास होत नसतो. म्हणजे ही शोधणी देखील महानुभाव पंथामध्ये आहाराची शोधणी ही सांगितलेली आहे. स्वामींनी सांगितलं प्राणासी आहार द्यावा, इंद्रियासी ने द्यावा. प्राणासी द्यावा म्हणजे तुमच्या जगण्याला जेवढं काही अन्न लागतं, तुमचं शरीर चालण्याला जेवढं काही अन्न लागतं तेवढं अन्न तुम्ही जेवत जा. डॉक्टर काय सांगतात आता? 2 घास कमी खा. आपण किती 2 घास कमी खाणार आहोत का? आपण जवळ 4-8 घास जास्त खाऊन जाऊ, पण 2 घास कमी आपल्याला मान्य होत नसतं. कधी कधी आपलं पोट भरून जातं पण खाण्याची इच्छा मात्र तशीच राहते आपली. तशा पद्धतीने स्वामींनी सांगितलं की प्राणासी आहार, इंद्रियासी देऊ नका. आपण जे जास्त अन्न खातो ना, इथपर्यंत गळ्यापर्यंत येतं, ते आपलं प्राणाचा आहार नसतो, तो इंद्रियांचा आहार आहे. आपल्या इंद्रियांना वाटतं, मनाला वाटतं की अजून खावं, जिभेला वाटतं की अजून खावं, अजून तिखट करा, अजून तिखट करा. पण तुम्ही पोटाला विचारलं का की अजून तिखट पाहिजे का? तुम्ही फक्त जिभेचा जो काय आहे, जिभेचा विचार करून आले की जिभेला अजून तिखट, हा एवढं तिखट सहन होईल का? नाही, अजून तिखट पाहिजे. तोंडाला ते तिखट सहन होत आहे, पण शरीराला ते तिखट सहन होणार आहे का? म्हणजे इंद्रियांचा विचार आपण भोजनाच्या वेळेला अधिक करतो. आणि म्हणून इंद्रियांना जे आवडतं तेच भोजन आपण करत राहतो. आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते भोजन आपण करत नाही. म्हणून स्वामींनी सांगितलं प्राणासी आहार द्या, इंद्रियांना आहार देऊ नका. हा सुद्धा एक महत्वाचा संदेश श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला आहे, दिलेला आहे साधकांना. आणि म्हणून तो संन्यास संग्रह भंगला नाही पाहिजे. संन्यासी व्यक्तीने या आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये ज्या आहेत त्या प्रमाणातच व्यवस्थितपणे जर का त्या केल्या तर त्याचा लाभ त्यांनाही होतो आणि त्याचा लाभ इतरांनाही होतो. आणि त्याचा त्रास त्यांनाही होत नाही स्वतःला, आणि इतरांनाही त्याचा त्रास होत नसतो. अशा प्रकारे आजच्या या निरूपण सत्रामध्ये आपण 77 आणि 78 अशा 2 स्मृत्या ज्या आहेत त्या 2 स्मृत्यांवर श्रवण आणि चिंतन जे आहे ते आपण केलेलं आहे. दंडवत हो